काल आपण डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग पाहिली होती. डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो. वाचला असेल ना घरी गेल्याच्या नंतर. डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो. इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमधून चार्जमधून करंट फ्लो होत नाही. हीट इज ट्रान्सफर बाय रेडिएशन. हीट इज ट्रान्सफर बाय रेडिएशन. ओके. तर बघा, दिस इज अ इनडायरेक्ट रेजिस्टन्स फर्नस. फर्नस म्हणजे काय? भट्टी. फर्नस म्हणजे काय? भट्टी. ज्याच्यामध्ये आपण मटेरियलला गरम करतो त्याला आपण फर्नस असं म्हणतो. तर हे कोणतं फर्नस आहे? इनडायरेक्ट रेजिस्टन्स फर्नस. ते कोणतं होतं? डायरेक्ट रेजिस्टन्स फर्नस. ओके. दोन्हीचा डिफरन्स परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तो तुम्हाला दिलाय होमवर्कला, करून घ्या. तर बघा, हे काय आहे? ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेटिंग फॅन. ओके. इथं फॅन लावला खाली, दिसतंय तुम्हाला. आणि हे तुमचं मटेरियल आहे. आणि त्या मटेरियलमध्ये आपण काय केलं आहे? हीट प्रोव्हाइड केली. बघा, लक्ष द्या. थोडं हे झालं का रे? ओके. एक चेंबर आहे आणि चेंबरमध्ये याला प्लेस केले. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे काय रे? हिटिंग एलिमेंट. अशा पद्धतीने नायक्रॉम कनेक्टेड आहे या कॉम्पॅक्ट वेसलमध्ये. अशा पद्धतीने हे तुमचं कॉम्पॅक्ट वेसल आहे. त्या कॉम्पॅक्ट वेसलच्या वरून अशा पद्धतीने हे कॉईल, अशी सर्क्युलेटिंग कॉईल आहे. अशा कॉईल्स आहेत. आणि मधात आपल्याला हिटिंग मटेरियल ठेवायचं. हे काय? थर्मल इन्सुलेशन, ज्याच्यामधून बाहेर हीट जाणार नाही. त्याच्यानंतर हे डुअर आहे, जे ओपन करून आपण त्याच्यामध्ये चार्ज प्लेस करू शकतो. त्याच्यानंतर एअर टाईप कंटेनर आहे, त्याच्यामध्ये हे एअर टाईट आहे, एअर बाहेर गेलं नाही पाहिजे. आणि युनिफॉर्म हिटिंगसाठी नॅचरल हवा त्याच्यात येत राहणार. समजलं? तर बघा, इट कन्सिस्ट ऑफ अ व्हर्टिकल चेंबर, उभटे हिटिंग चेंबर ज्याला आपण म्हणू. ओके. व्हर्टिकल, स्क्वेअर ऑर सर्क्युलर शेप. तर याच्यामध्ये हे जे चेंबर आहे व्हर्टिकल, स्क्वेअर किंवा सर्क्युलर शेप आहे. आणि त्याच्यामध्ये हिटिंग चेंबर इज केप इन पिट. बघा, आणि थर्मली इन्सुलेशन प्रोव्हाइड आउटसाईड, ऑल साईड म्हणलंय, तर ऑल साईड ऑफ चेंबर. तर हे थर्मल इन्सुलेशन का बरं? तर हीट तुमची बाहेर गेली नाही पाहिजे. अ डोअर इज प्रोव्हाइड टू कीप जॉब टू हीट. आता याच्यामध्ये दरवाजा ओपन केला, त्याच्यामध्ये चार्ज टाकले, तुकडे तुकडे चार्जचे, आणि नंतर त्या मटेरियलला हीट केलं. अ फॅन इज प्रोव्हाइडेड ॲट द टॉप ऑफ द सर्क्युलेटिंग टू प्रोव्हाइड युनिफॉर्म हीट. बघा, हे दरवाजा ओपन केला, त्याच्यात ते मटेरियल टाकलं आणि याला सप्लाय दिला. ते काय होणार आहे रे? करंट फ्लो झाला की हे मधलं मटेरियल भाजून निघणार आहे. मधलं मटेरियल भाजून निघणार आहे. त्याला नॅचरल एअर जर भेटलं तर युनिफॉर्म हिटिंग होईल. ओके. सगळ्यात बाजूनी ते मटेरियल सारख्या प्रमाणात भाजून निघेल. तर असं हे काम करतं. बघा, हिटिंग एलिमेंट कशाचं वापरणार आहे? नायक्रॉम. नायक्रॉम म्हणजे काय रे? निकेल आणि क्रोमियमचं कॉम्बिनेशन. नायक्रॉम म्हणजे काय? निकेल आणि क्रोमियमचं कॉम्बिनेशन. ते आपण बघणार आहेत पुढं, तुम्हाला येईल डिटेल. आता वर्किंग बघा, कशी वर्किंग आहे? द डोअर इज ओपन अँड जॉब इज हिटेड इज केप्ट इनसाइड द हिटिंग चेंबर. तर काय करायचं? दरवाजा उघडायचा, ते मटेरियल त्याच्यात प्लेस करायचे, नंतर दरवाजा क्लोज करायचा आहे. द फॅन इज मेड ऑन 3 फेज और सिंगल फेज सप्लाय. 3 फेजचा किंवा सिंगल फेजचा सप्लाय असणार आहे. आणि नंतर 3 फेजचा स्टार डेल्टा स्टार्टर किंवा स्टार डेल्टा कनेक्शन असलेलं हिटिंग एलिमेंट्स, म्हणजे हिटिंग एलिमेंटला 3 फेज सप्लाय द्यायचा. 3 फेज सप्लाय का बरं सिंगल फेजच्या ऐवजी? तर जास्त सप्लाय प्रोव्हाइड होईल, व्होल्टेज जास्त प्रोव्हाइड होईल, तर हिटिंग चांगली होईल. ओके. फॉर सिंगल फेज फर्नस द हिटिंग एलिमेंट आर सिरीज पॅरलर कनेक्शन. सिंगल फेज पण करू शकतो, पण त्याला सिरीज पॅरलर कनेक्शन करून कंट्रोल, करंट आणि व्होल्टेज कंट्रोल करून हिटिंग कंट्रोल केले जाते. बघा, द टेम्परेचर कंट्रोल नॉब इज प्रोव्हाइडेड ऑन द कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनलवर टेम्परेचर कमी जास्त करण्याचा नॉब प्रोव्हाइड केलेला असतो. तो काय करतो? सिरीज पॅरलर सेट करून पाहिजे तेवढं आउटपुट आपल्याला मिळवून देऊ शकतो. बघा, द निकेल क्रोमियम किंवा नायक्रोम हिटिंग एलिमेंट कॅरीड करंट अँड हिटेड अप ड्यू टू द I2R लॉसेस. प्रिन्सिपल तोच हिटिंग, फक्त हीट इज प्रोव्हाइडेड काय पास ऑन द जॉब थ्रू द रेडिएशन. इथं रेडिएशन हीट ट्रान्सफर होते. पहिल्याच्यामध्ये कशी ट्रान्सफर होते? कंडक्शनने डायरेक्ट कंडक्शनने. 3 टाइपचे मोड ऑफ हीट ट्रांसफर माहिती है तुम्हाला. त्यातलं सो देखो बच्चों, यहाँ से करंट ऐसा फ्लो होता है और बीच में ये मटेरियल तो ये गर्म होता है. खत्म, इतना कंसेप्ट है.
दूसरा कुछ है नहीं इसमें। ओके, एंड फैन इज़ फॉर यूनिफॉर्म हीटिंग, हर जगह पे इक्वल हीट डिस्ट्रीब्यूट होना, इसलिए फैन लगाते अपन। ऑटोमेटिक टेम्परेचर कंट्रोल के लिए RTD लगाए। RTD मतलब रेजिस्टेंस टेम्परेचर डिटेक्टर, वो डिटेक्ट करता है कि इस जगह पे टेम्परेचर कम है ज़्यादा है, वो अच्छे से यूनिफॉर्म हीटिंग देने का काम करता है। और ऑटोमेटिक कंट्रोल, अपने को बस हो गई हीटिंग, बंद करो, कम करो, ज़्यादा करो, बढ़ाओ, तो ये काम कौन करता है? RTD करता है, उसके सेंसर इस्तेमाल करें। लेकिन आफ्टर सम टाइम, एक बार उसका हीटिंग हो गया तो क्या करो? फर्नेस का डोर ओपन करो, जॉब निकालो, खत्म। ओके, कहाँ इस्तेमाल करता है? स्मॉल ओवन फॉर ड्राइंग वार्निश। वार्निश मालूम है तुमको? ट्रांसफॉर्मर की वाइंडिंग रहती है, उसके ऊपर एक कोटिंग रहती, उसको वॉर्निश कोटिंग बोलते। मोटरच्या याच्या वाइंडिंग्स असतात ना, त्याच्यावरून एक कोटिंग असते बघा, अलग लक्षात. ॲल्युमिनियमचा जरी कंडक्टर असेल तर कोटिंग त्याच्यावर कॉपरची असते. तर ती कोटिंग करण्यासाठी आपण या टाईपच्या मटेरियलला वॉर्निश कंटेनरमध्ये टाकतो. ती वॉर्निश ड्राय करण्यासाठी, म्हणजे ते थंड काय म्हणते ते ड्राइंग, वॉर्निश की आपने वार्निश क्या होता है वो समझ में आपको बताता मैं. सपोज ये है तुम्हारा वायर है, वायर के ऊपर एक कोटिंग रहती, मालूम है क्या? इसको कोटिंग करके इसको वार्निश चेंबर में कोटिंग करते. किस में कोटिंग करते? वार्निश चेंबर में. अभी उसको डुबाएंगे, उसको ये आएगा, कोटिंग बैठ जाएगी, लेकिन वो ठंडा होना. ओके, वो ठंडा होना. तो सबसे पहले, और ठंडा और यूनिफॉर्म होना, तो सबसे पहले क्या करना पड़ेगा? उसको 8 घंटे के लिए हीट प्रोवाइड करने का काम कौन करता है? ये चेंबर करता है. बघा, हे आपल्याला थंड पाहिजे, परंतु ही यूनिफॉर्म पण पाहिजे. तो ये वायर है, इसको क्या करो? वार्निश चेंबर में डालो. कुछ टेम्परेचर प्रेशर के हिसाब से वो क्या करेगा? इसके ऊपर कोटिंग बनेगी, उसको ड्राई आउट करने का काम कौन करता है? ये चेंबर करता है. वार्निश निकाले तो ऐसे क्या लिक्विड आइस मिलेगा इसके ऊपर, तो उसको अगर पूरा ड्राई करे तब ये परफेक्ट बैठेगा. तो इसके लिए ये चेंबर का इस्तेमाल करते. देन हार्डनिंग, एनेलिंग एंड नॉन फेरस मटेरियल, जो कंडक्टिंग मटेरियल नहीं है उसको हीट करने के लिए ये वापरते, याद रखो. ओके, आणि याचं टेम्परेचर किती आहे? 300 डिग्री ते 1400 डिग्री. त्याचं किती होतं? 3500 होतं. तेवढंच आहे जवळपास, जास्त फरक नाही आहे, फक्त त्याचे टेम्परेचर थोडं लार्ज आहे, स्टार्टिंग जास्त आहे. ओके, आणि ते कंडक्टिंग मटेरियलला हीट करतं, हे नॉन कंडक्टिंग मटेरियलला हीट करतं. तरी कोणा समजलं? सो राईट डाऊन फास्ट. लक्ष द्या, रिक्वायरमेंट ऑफ हिटिंग एलिमेंट, याच्यामध्ये सगळ्यात पहिले लक्ष द्या सगळ्यांनी, इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा पाहिजे? जास्त पाहिजे. त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा पाहिजे? जास्त. म्हणजे लवकर ते वितळायला पाहिजे का? नाही. इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. ओके, जास्त मेल्टिंग पॉईंट पाहिजे त्याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? स्पेसिफिक रेजिस्टन्स, म्हणजे बघा आर इज इक्वल्स टू काय असतं? रो एल बाय ए. तर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिव्हिटी कशी पाहिजे? जास्त पाहिजे. त्याची रेजिस्टिव्हिटी जास्त पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड नॉट ऑक्सिडेट अर्ली टेम्परेचर. ओके, कमी टेम्परेचरवर त्याचा ऑक्साईड्स क्रिएट व्हायला नाही पाहिजे. ओके, ऑक्साईड्स क्रिएट होणं म्हणजे काय रे? ते बघा, हे मटेरियल त्याचे ऑक्साईड्स क्रिएट झाले म्हणजे ते हवेमध्ये ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन संपून जाणं, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. जसं कापूर हा उघडा ठेवलात काय होईल? संपून जाईल ना. तर तसं ऑक्साईड्स त्या मटेरियलचे तयार नाही व्हायला पाहिजे हीट दिल्याच्या नंतर सुद्धा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इट शुड हॅव लो टेम्परेचर कोएफिशियंट. आता लो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? की जर त्याचं टेम्परेचर वाढलं तरी त्याच्या रेजिस्टन्सवर जास्त इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. इट शुड नॉट टू मच चेंज. म्हणजे एखाद्या मटेरियलला गरम केलं तर त्याचे रेजिस्टन्स एकदम वाढेल किंवा एकदम कमी होईल, असं नसायला पाहिजे. ओके, तो लो टेम्परेचर कोएफिशियंट.
त्याच्यानंतर डक्टाईलनेस माहिती आहे ना तुम्हाला, ते एखाद्या मटेरियलमधून बारीक वायर काढण्याची प्रक्रिया, त्याला आपण काय म्हणतो, डक्टाईलनेस म्हणतो. तर इट शुड बी डक्टाईल. जेवढं बारीक असेल तेवढं काय होईल रे, त्याची लेंथ वाढवता येईल, आणि लेंथ वाढवली तर रेजिस्टन्स वाढेल. रेजिस्टन्स वाढलं तर काय होईल, हिटिंग वाढेल. कारण हिटिंग कशाहून करतो आपण, I²R नी. हिटिंग कशाने करतो, I²R नी. त्याच्यानंतर मेकॅनिकल स्ट्रेंथ, ते टफ पाहिजे बाळ्या, लक्ष दे, ते टफ पाहिजे. इट शुड बी टफ, लवकर तुटायला नाही पाहिजे, अलग लक्षात. इट शुड बी अँटी करोजिव्ह, गंज नाही चढायला पाहिजे त्याच्यावर. ओके, गंज चढला तर लवकर खराब होतं. त्याच्यानंतर कॉस्ट, स्वस्तात बी पाहिजे. ओके, तर भारतामध्ये तर आपण याला सगळ्यात पहिली प्रायोरिटी देतो, केवढ्याचं आहे. त्याच्याहून नंतर हिटर आणलं केवढ्याचं, किती वॅटचं काय घेणं नाही. तुम्ही दुकानदाराला म्हणता का 1,500 वॅटचं 230 व्होल्टचं 50 हर्ट्जचं हिटर द्या, असं म्हणता का, नाही. त्यांना 300-350 वाला हिटर द्या या कंपनीचं, बस. काही घेणं देणं बाकी. कॉस्ट सगळ्यात महत्त्वाची भारतीयांना, कारण सध्या सगळे काय आहे, मध्यमवर्गीय, आणि त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो पैसे कमावण्यासाठी. त्याच्यानंतर इट्स प्रॉपर्टी शुड नॉट बी अफेक्टेड टू फ्रिक्वेंट ऑन ऑफ. जर खूप वेळ चालू केलं, खूप वेळेस बंद केलं, तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काही बदल नाही व्हायला पाहिजे, असं मटेरियल पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड ऑपरेट विथ अ गुड पॉवर फॅक्टर, त्याचा पॉवर फॅक्टरसुद्धा चांगला पाहिजे. प्युअर रेजिस्टिव्ह मटेरियल असेल तर युनिटी पॉवर फॅक्टर देण्याचं काम करतं ते, येतं लक्षात. तर असं हे हिटिंग एलिमेंट पाहिजे, एवढे रिक्वायरमेंट आहे. काय काय रिक्वायरमेंट आहे, इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट, हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन टेम्परेचर शुड बी हाय, देन लो टेम्परेचर कोएफिशियंट, इट शुड बी डक्टाईल, इट शुड हॅव हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ, इट शुड बी अँटी करोजिव्ह, इट शुड बी लेस cheaper in cost, and its property should not be affected to frequent on off. बऱ्याच वेळेस चालू बंद केलं तर त्याच्यावर इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, आणि गुड पॉवर फॅक्टरने ते वर्क करायला पाहिजे. सो दीज आर द रिक्वायरमेंट ऑफ हिटिंग एलिमेंट. किती जणांना समजलं आहे? ओके, टेस्टेड. चला आता बघा, कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट फेल होण्याची कारणं कोणकोणते? बाळ्या, शेगडी वापरत असेल तू, शेगडीची कॉईल तुटते, का बरं तुटते? हे कारण आहेत. दीज आर द कॉजेस. सगळ्यात पहिले काय, अनइक्वल स्पेसिंग. एकाच जागेवर जास्त गरम होती, एका जागेवर जास्त लाल होती शेगडी, आणि तिथून मग ते मटेरियल तिथं वितळतं, तुटतं. ओके, त्याची काय होती, मेल्टिंग होते, आणि त्याला आपण काय म्हणतो, अनइक्वल स्पेसिंग असं म्हणतो. ओके, हॉटस्पॉट क्रिएट होतं तिथं. अनइक्वल स्पेसिंग तयार होऊन काय होतं, हॉटस्पॉट. हॉटस्पॉटचा अर्थ काय आहे, गरम स्पॉट. ओके, हो, तो वाला हॉटस्पॉट नाही आहे, ते हॉटस्पॉट तयार होतं, आणि ते मटेरियल तिथं लॅम्पमध्ये पण तिथं होतं. इनकॅन्डेसेंट लॅम्प, पिवळा बल्ब पाहिला ना तुम्ही, त्यातलं एक कंडक्टर असं हॉटस्पॉट तयार होतं, ते लगेच तुटून असं लटकतं. ओके, तर हे अनइक्वल स्पेसिंग हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह ऑक्सिडेशन. त्याचे ऑक्सिडेशन, काही पार्टला काय होतं, जास्त ऑक्सिडेशन झालं की तिथं ते त्याची स्ट्रेंथ बारीक होऊन जाते, आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी झाली की ते तिथून लगे त्याचे तुकडे पडतो. तर एक्सेसिव्ह ऑक्सिडेशन हे पण एक मटेरियल फेल्युअरचं रिझन आहे. त्याच्यानंतर करोजन, गंज चढला की काय होतं, खराब होतं. तुम्ही बघितलं असेल हिटरला पांढरट लेअर तयार होतं पहा. ओके, ते कशामुळे होतं, तो पाण्यातले जे क्षार असतात त्याच्यामुळे एक लेअर तयार होतो, आणि ते लेअर तयार झाल्यानंतर पुन्हा लेअर नाही होऊन देत. तो गंजरोधक आहे, लक्षात घ्या, ते गंज नाही आहे. हिटरवर पांढरा लेअर तयार होणं हे गंज नाही, तो गंजाचाच पार्ट आहे, परंतु त्यानं हिटरची लाईफ कमी होत नाही, उलट प्रोटेक्ट करतो ते हिटरला. गंज म्हणजे काय, ज्याची लाईफ कमी होत चालते त्याला गंज म्हणतात, पण हा गंज नाही, हा प्रोटेक्टिव्ह लेअर झाल्यासारखा तयार होतो, आणि तो कशामुळे होतो, क्षारमुळे होतो. तर करोजनमुळे सुद्धा हिटिंग मटेरियल फेल होतं. आणि लास्ट काय आहे, मेकॅनिकल फेल्युअर ड्यू टू व्हायब्रेशन. जर समजा मशीन अशी व्हायब्रेट करत असेल तरी पण ते मटेरियल फेल होऊ शकतं. सो दीज आर द कॉजेस ऑफ हिटिंग एलिमेंट. आर यू गेटिंग दिस? राईट डाऊन.